पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये राज्य रस्त्यावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे आदेश प्राप्त झाल्याने PWD विभाग, महसूल विभाग, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत 40 नोटिसा अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या। संबंधित विभागाने 7 दिवसापूर्वी नोटिसा देऊन सदरचे अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा सार्वजनिक बांधकामाने ते अतिक्रमण आपल्या परीने हटवेल असा इशारा कानडखेड ते धनगर टाकळी फाटा या 61व्या राज्य मार्गावरील धारकांना देण्यात आला। यात अतिक्रमण तहसील, महावितरण कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय या परिसरात सर्वच अतिक्रमण काढण्यात आले। यावेळी उपकार्यकारी अभियंता संजय कुमार देशपांडे, महसूलचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी माजिद खान, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी संयुक्त कार्यवाही केली। तसेच याचबरोबर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कार्यवाही, दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असाही इशारा दिला। कोर्टाच्या आदेशानुसार जे अतिक्रमण हटाव म्हणून चालू होते कुठपत लिहिलेलं आहे। माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार व दिनांक 11/8/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार दिनांक 18/8/2026 रोजी 48 लोकांना आपण नोटीस दिल्या होत्या आणि 48 लोकांपैकी जवळपास आज 45 लोकांचे आपण काढलेले आहेत। 1-2 ते आहे ते काढण्यामध्ये चालू आहे, ते पण आज निघून जातील ते। आणि याच्यामध्ये जेवढ्या लोकांना आपण नोटिसा दिल्या होत्या त्या तेवढ्या लोकांचा आपण आज 1-2 ते किरकोळ आहे ते आज काढून घेत आहे, ते नाही घेतलं तरी उद्या त्याचं काढून टाकण्यात असे 2 लोक शिल्लक राहतील फक्त। आता उद्यापर्यंत 100% सगळं होणार आहे। 48 लोकांचं आपलं पूर्ण काम। मान्य सुप्रीम कोर्ट तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये आज जे नोटीस ज्यांना अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या त्या अतिक्रमण काढण्याची कार्यवाही PWD विभाग, महसूल विभाग तसेच नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत आज काढण्यात आली। सर, जवळपास 2 दिवसापूर्वी बऱ्याचशा लोकांनी अतिक्रमणाचे जे दालन होते ते काढण्यात आले आणि काही आज उर्वरित राहिलेले आहेत ते काढण्यात आलेले आहेत। बरोबर। आणि परत काही आहेत त्यांचे उद्यापर्यंत नाही, संपूर्ण काढण्यात येईल। कधीपर्यंत होईल? संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येईल, मोहीम चालूच राहील। यापुढे जर नाही, त्यासाठी आता हे दोन्ही साईड पट्ट्या भरून घेणार आणि वृक्षारोपणाची तजवीज केलेली आहे। वृक्षारोपण